नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय 4. कथासार. श्री स्वामी नामाचे श्रवण करणे, तसेच त्यांचे पूजन करणे आणि त्यांच्या भजन कीर्तनात मग्न होणे, इतकेच श्रेष्ठ कार्य करणाऱ्यांना अन्य धर्मकार्य, तीर्थाटन, योगाभ्यास, होम हवन असे काही करण्याची गरज नाही. केवळ स्वामी नाम सतत घेत राहिल्याने चारही पुरुषार्थ साध्य होतात आणि जन्म मृत्यूच्या खेपा चुकतात. मागील अध्यायात श्री स्वामींनी अक्कलकोटच्या राजेसाहेबांना साक्षात दर्शन दिले आणि ते चोळप्पाच्या घरी परतले. चोळप्पा जरी निर्धन आणि गरीब असला तरी त्याला श्री स्वामींच्या सहवासाचे अक्षयधन प्राप्त झाले. श्री स्वामींनी या सानिध्यादरम्यान चोळप्पा व त्याच्या कुटुंबियांची हर तऱ्हेने परीक्षा घेतली. मात्र ते सर्व श्री स्वामींच्या कसोटीत पूर्ण उतरले आणि श्री स्वामी कृपा प्राप्त करते झाले. इथे श्री स्वामींची प्रसिद्धी सर्वत्र सर्वदूर पसरली. लांब लांबून भक्तगण अक्कलकोटास येऊ लागले. अनेकांच्या मनोकामना पूर्ण होऊ लागल्या. श्री स्वामी चरणी येणाऱ्या भक्तांचे प्रमाण दिवसागणिक वाढू लागले. मात्र त्यात काही कुटील निंदकही होते. असेच एकदा 2 संन्यासी स्वामींची परीक्षा घेण्यासाठी अक्कलकोटास आले. स्वामींनी त्यांचा हा कुटील हेतू ओळखला. त्या दिवशी श्री स्वामी ज्या भक्तांच्या घरी होते तेथे अनेक दर्शनार्थी फळफळावळ घेऊन आले. मात्र श्री स्वामींनी आलेला प्रसाद त्या संन्याशांसमोर ठेवला. परंतु श्री स्वामी स्वतः उपाशी असल्याने ते संन्याशी देखील काही खाऊ शकले नाहीत आणि अशातच संपूर्ण दिवस सरला. त्यावरून श्री स्वामी हे ढोंगी साधू नाहीत याची खात्री पटल्यामुळे ते संन्यासी स्वामींचरणी क्षमा याचना करते झाले. 4. अध्याय. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे. षोडशोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने. न लगे करणे तीर्थाटन. योगाभ्यास होम हवन. सांडोनिया अवघाशीन नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गत अध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयांचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्याते. जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्यांच्या दासी. नवनिधी तत्पर सेवेसी ते धरिती मानवरूप. चोळप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊन या आपण सहज आली तया घरी. कैसी आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा यती. नाना प्रकारे त्रास देती परी तो न कधी कंटाळे. चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळीती विचित्र लीला दाखविती. नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती
कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न, येती दूर देशाहून. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्यात फसले, ऐसे आले किती एक. सर्वांसी कल्पद्रुमा समान, होऊनी कामना करीती पूर्ण. भक्त काजास्तव अवतीर्ण, मानव रूपे जाहले. भक्त अंतरी जे जे इच्छिती, ते ते यतिराज पुरविती. दृढ चरणी जयांची भक्ती, त्यांसी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील, तया शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ, योग्य शासन करीताती. महिमा वाढिला विशेष, कित्येक करू लागले द्वेष. कोणा एका समयास, वर्तमान घडले पै. कोणी दोन संन्यासी, आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनांसी, ढोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी, जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी, कोणते हो वसत असे. काय तुम्हा वेड लागले, वंदिता ढोंग्याची पाऊले. यात स्वार्थ ना परमार्थ मिळे, फसला तुम्ही अवघेही. ऐसे तयांनी निंदले, समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसे आले, तेव्हा केले नवल एक. पहावया आले लक्षण, समर्थ समजले ती खूण. ज्या घरी बैसले तेथोन, उठोनिया चालले. एका भक्ताची या घरी, पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी, होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती, बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती, चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात, पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत, एकच गर्दी जाहली. दर्शन घेऊन चरणांचे, मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनीचे, म्हणून या विनवती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती, नाना ही मिती तयाते. कोणी नवसाते करीती, कोणी काही आणोनिया देती. कोणी काही संकल्प करीती, चरण पूजती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करीती. एक क्षण तटस्थ होती, वैरभाव विसरोनी. क्षण एक घडता सत्संगती, तत्काळ पालटे की कुमती. म्हणून कवी वर्णिताती, संत महिमा विशेष. स्वामींपुढे जे जे पदार्थ, पडले होते असंख्यात. ते निजहस्ते समर्थ, संन्याशांपुढे लोटीती. पाणी सुटले त्यांच्या मुखासी, म्हणती मे येथेच मिळेल खावयासी. आज सारा दिवस उपवासी, जीव आमुचा कळवळला. मोडली जनांची गर्दी, तो येवोनी सेवे करी. संन्याशांपुढल्या नानापरी, वस्तू नेऊ लागले. तेव्हा एका क्षणार्धात, द्रव्याधिक सारे नेत. संन्यासी मनी झुरत, व्याकुळ होत भुकेने. समर्थांनी त्या दिवशी, स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता असता छळासी, तेथोनिया उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी, राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी, अन्नोदक वर्ज असे. जे पातले करू छळना, त्यांची जाहली विटंबना. दंडावया कुत्सित जना, अवतरले यतिवर्य. तयांच्या चरणी ज्यांची भक्ती, त्यांचे मनोरथ पुरविती. पसरली जगी ऐसी ख्याती, लीला ज्यांची विचित्र. श्रीपाद वल्लभ भक्ती,
कलियुगी वाढेल निश्चिती. त्यांचा अवतार स्वामी यती, वर्णी कीर्ती विष्णुदास. श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त, चतुर्थ अध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पण मस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.